सनातन शास्त्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाभारतातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि खरं तर बहुतेक वेळा गैरसमज झालेल्या कथेबद्दल बोलणार आहोत. ती कथा म्हणजे द्रौपदीचे 5 पांडवांशी झालेले लग्न. हो, ही घटना वरवर पाहता जितकी विचित्र वाटते तितकीच ती आतून सखोल आहे. म्हणजे एका आईच्या अनवधानाने उच्चारलेल्या शब्दांमध्ये इतकी शक्ती कशी असू शकते? बरोबर की ते 5 महान योद्ध्यांचे आणि एका अग्निकन्येचे भविष्य कायमचे बदलून टाकेल. आणि हाच प्रश्न आहे, हे फक्त एक सामाजिक किंवा कौटुंबिक बंधन होतं की त्यामागे काहीतरी मोठं, काहीतरी वैश्विक कारण दडलं होतं? आज आपण वेदव्यासांच्या दृष्टिकोनातून याच घटनेचे पदर उलगडणार आहोत. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे लग्न म्हणजे केवळ एक व्यवस्था नव्हती, तर ती एक कॉस्मिक करेक्शन होती, म्हणजे एक प्रकारची वैश्विक सुधारणा. चला तर मग थेट मूळ प्रश्नावर येऊया. 5 पांडव आणि 1 द्रौपदी. हे समीकरण नक्की का आणि कसं जुळून आलं? अनेक जण याला एक तडजोड किंवा स्त्रियांवरील अन्याय म्हणून पाहतात, पण मला वाटतं वेदव्यासांना काहीतरी वेगळंच सांगायचंय. नक्कीच. त्यांच्या मते हा केवळ एक सामाजिक निर्णय नव्हता, तर ती एक वैश्विक गरज होती. पण हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपल्याला आधी द्रौपदी आणि पांडवांचे खरे स्वरूप समजून घ्यावे लागेल. सुरुवात द्रौपदीपासून करूया का? म्हणजे ती कोण होती? अगदी. द्रौपदी ही सामान्य स्त्री नव्हतीच. तिचं पहिलं नावच तिचं रहस्य उलगडतं, यज्ञसेनी. यज्ञसेनी. हो, म्हणजेच तिचा जन्म कोणत्याही गर्भाशयातून झालेला नाही. ती थेट पवित्र यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झाली होती. ती स्वतःच एक शुद्ध ऊर्जा होती. एक प्रकारे ती शक्ती अवतार होती. म्हणजे तिला एका पुरुषाच्या किंवा एका नात्याच्या मर्यादेत बांधणं शक्यच नव्हतं. कार्मिक न्यूक्लियस, ज्याच्या भोवती सर्व कर्माचे धागे विणले गेले होते. तिच्यामुळेच महायुद्धाची ठिणगी पडणार होती. आणि मग इतक्या मोठ्या ऊर्जेला सामावून घेणारा आधारही तितकाच मोठा हवा होता. बरोबर. आणि तो आधार म्हणजे पांडव. पण ते तर 5 वेगवेगळे पुरुष होते. हे कसं जुळतं? आणि इथेच व्यासांची प्रतिभा दिसते. ते आपल्याला सांगतात की पांडव हे केवळ 5 भाऊ नाहीत, ते धर्माच्या 5 खंडांचे प्रतीक आहेत. धर्माचे 5 खंड? हो, ते 5 मिळून एक संपूर्ण धर्म बनवतात. हे खूपच रंजक आहे. आपण हे थोडं अधिक सोपं करून सांगू शकाल का? म्हणजे प्रत्येक पांडव धर्माच्या कोणत्या पैलूचे प्रतिनिधित्व करतो? नक्कीच. आता बघा, युधिष्ठिर म्हणजे सत्य आणि नैतिकतेचा धर्म. ठीक. भीम म्हणजे बळ आणि संरक्षणाचा धर्म. अर्जुन म्हणजे कौशल्य, कला आणि एकाग्रतेचा धर्म. नकुल म्हणजे सौंदर्य, करुणा आणि काळजी घेण्याचा धर्म. आणि सहदेव? आणि सहदेव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि दूरदृष्टीचा धर्म. आता सांगा, यापैकी कोणताही एक पैलू एकटा पूर्ण धर्म होऊ शकतो का? नाही, शक्यच नाही. अरे वा. म्हणजे द्रौपदी जी प्रकृती किंवा एक जिवंत ऊर्जा होती, हो, तिने 5 पुरुषांची नाही तर संपूर्ण धर्माशी लग्न केले, जो या 5 भावांमध्ये विभागलेला होता. अगदी अचूक. तिला टिकून राहण्यासाठी धर्माच्या एका तुकड्याची नाही तर संपूर्णतेची गरज होती. कोणताही एक पांडव तिच्या ऊर्जेला आणि तिच्या नशिबाला आधार देण्यासाठी पुरेसा नव्हता. तिला या 5ही पैलूंची गरज होती. म्हणूनच हे लग्न एक सामाजिक नाही तर वैश्विक गरज होती. ठीक आहे, ही वैश्विक योजना समजली, पण जमिनीवर म्हणजे प्रत्यक्षात ही घटना घडवली ती कुंतीच्या एका वाक्याने. तुम्ही जे काही आणले आहे ते आपापसात वाटून घ्या. हे इतकं साधं वाक्य एवढं बंधनकारक कसं ठरलं? हो, त्यांनी सहज म्हटलं असतं, आई, तू गैरसमज करून घेतलास, आम्ही एक वधू आणली आहे. बरोबर. आणि हाच या कथेतील सर्वात महत्वाचा भाग आहे. महाभारताच्या काळात विशेषतः एका तपस्वी आईचा शब्द हा केवळ सल्ला नसतो, तो ऋत असतो. ऋत हा एक नवीन शब्द आहे माझ्यासाठी. याचा नेमका अर्थ काय? ऋत म्हणजे वैश्विक नियम, एक वैश्विक सत्य जे शब्दांच्या रूपात प्रकट झालं आहे. एकदा ऋत उच्चारले की तो कायदा बनतो. कायदा बनतो? हो, तो सृष्टीच्या व्यवस्थेचा भाग बनतो. तो मागे घेतल्यास किंवा मोडल्यास तुम्ही केवळ एक वचन मोडत नाही, तर तुम्ही स्वतः धर्माला तडा देता. त्यामुळेच पांडवांनी यावर वाद घातला नाही. ते असहाय्य नव्हते. तर ते धर्माच्या एका मोठ्या नियमाचं पालन करत होते. अगदी, ते धर्माचं पालन करत होते. म्हणजे हे एखाद्या मंत्रासारखं आहे का, की एकदा उच्चारल्यावर ते वास्तव बदलण्याची शक्ती ठेवतं आणि त्याला मागे घेणं जवळजवळ अशक्य आहे? मंत्रापेक्षाही अधिक मूलभूत. वैदिक तत्वज्ञानानुसार वाणीचे 4 स्तर आहेत: परा, पश्यंती,
मध्यमा आणि शेवटचा स्तर म्हणजे वैखरी. वैखरी म्हणजे बोललेला शब्द. जेव्हा एखादा विचार वैखरीच्या स्तरावर येतो तेव्हा तो कर्माच्या जगात प्रवेश करतो आणि वास्तव निर्माण करतो. कुंतीचे शब्द ऐकले गेले, स्वीकारले गेले आणि त्यांनी एक न बदलता येणारं सत्य निर्माण केले. अविश्वसनीय. म्हणजे शब्द फक्त बोलण्यासाठी नसून ते वास्तव घडवणारी एक शक्ती आहेत. या दृष्टिकोनातून मी कधी विचारच केला नव्हता. पण तरीही ही संपूर्ण घटना सामाजिकदृष्ट्या खूप धक्कादायक आहे. वेदव्यासांनी ती मुद्दामून इतकी अस्वस्थ करणारी का ठेवली असावी? कारण वेदव्यासांना आपल्याला अस्वस्थच करायचे होते. अच्छा. हो, त्यांना आपल्याला नैतिकतेच्या सोप्या उत्तरांची सवय लावायची नाहीये. महाभारत हे कोणत्या तरी चांगल्या वाईटाच्या गोष्टींचं पुस्तक नाही. ती एक धर्म प्रयोगशाळा आहे. धर्मप्रयोगशाळा म्हणजे जिथे धर्माच्या सीमांची चाचणी घेतली जाते. हो, या लग्नातून व्यास आपल्याला दाखवतात की धर्म हा लवचिक असतो. तो दगडावर कोरलेली रेष नाही. जेव्हा वैश्विक संतुलनाचा प्रश्न येतो तेव्हा कधीकधी सामाजिक नियम आणि परंपरा बाजूला साराव्या लागतात. ते आपल्याला विचारायला भाग पाडतात की समाजमान्य नैतिकता मोठी की वैश्विक धर्म मोठा. आणि मला वाटतं यातून ते तत्कालीन समाजातील ढोंगीपणावरही बोट ठेवतात, नाही का? अगदी. कारण जर आपण पाहिलं तर त्या काळात बहुपत्नीत्वाला मान्यता होती. खुद्द द्रौपदीचे सासरे धृतराष्ट्र आणि पांडू यांना 2-2 पत्नी होत्या. बरोबर. भीष्म पितामहांनी तर त्यांच्या सावत्र भावांसाठी काशीच्या 3 राजकन्यांना पळवून आणण्यात काहीच गैर मानलं नाही. हो, पण तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. अनेक पत्नी असलेल्या पुरुषांवर कोणीही प्रश्न विचारत नाही, पण एका स्त्रीने 5 पती स्वीकारल्यावर संपूर्ण महाकाव्य हादरते. हाच तर ढोंगीपणा आहे. हाच तो पितृसत्ताक ढोंगीपणा आहे ज्यावर व्यास प्रकाश टाकतात. ते आपल्याला दाखवतात की समाज शक्तीला, विशेषतः जेव्हा ती स्त्रीच्या रूपात येते, तेव्हा किती पटकन आणि किती कठोरपणे जोखतो. म्हणजे ही घटना केवळ एका क्षणात घडली नाही. त्यामागे वैश्विक कारण आहे, लेखकाचा हेतू आहे. पण मी असंही ऐकले आहे की यामागे एक सखोल कार्मिक कथाही आहे, जी द्रौपदीच्या पूर्वजन्माशी जोडलेली आहे. हो. आणि तीच या लग्नाचं मूळ कारण स्पष्ट करते. हो, आणि ती कथा आपल्याला इच्छेच्या स्वरूपाबद्दल एक जवळजवळ भयावह सत्य शिकवते. ही कथाच या संपूर्ण घटनेचा कार्मिक पाया आहे. ती आपल्याला सांगते की जे काही घडले ते योगायोगाने घडले नाही. काय आहे ती कथा? द्रौपदीच्या पूर्वीच्या जन्मात ती एक अज्ञात, तपस्वी स्त्री होती. ती पती मिळवण्यासाठी उग्र तपस्या करत होती. तिने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. पण इथेच खरी गंमत आहे. काय? तिने शंकराकडे एक सर्वगुणसंपन्न पती मागितला नाही. नाही? मग तिने काय मागितले? तिने 5 आदर्श गुण मागितले आणि प्रत्येक गुणासाठी तिने स्वतंत्रपणे प्रार्थना केली. तिची इच्छा विभागलेली होती. ती एकसंध नव्हती. 5 वेळा प्रार्थना केली? हो, 5 वेळा. कोणते 5 गुण मागितले तिने? तिने शंकराकडे वरदान मागितले. 1. मला परिपूर्ण धर्माचे पालन करणारा पती मिळावा. ठीक आहे. 2. मला गदेसारखी प्रचंड शक्ती असलेला पती मिळावा. 3. मला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, अतुलनीय कौशल्याचा पती मिळावा. आणि 4. मला अत्यंत सुंदर, मनोमोहक पती मिळावा. आणि 5. मला सखोल ज्ञान आणि बुद्धी असलेला पती मिळावा. तिने मला या सर्व गुणांनी युक्त एक पती मिळावा असं नाही म्हटलं. नाही. तिने प्रत्येक गुणासाठी स्वतंत्र प्रार्थना पुन्हा पुन्हा केली. 5 गुण, 5 प्रार्थना. आणि शंकराने काय वरदान दिलं? त्यांनी तिला सावध नाही केलं का की ती काय मागती आहे? आणि इथेच व्यास आपल्याला कर्माचा सर्वात मोठा नियम शिकवतात. शंकराने कोणताही इशारा दिला नाही, कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. ते फक्त म्हणाले, तथास्तु. तथास्तु. कारण विश्व भावुक नसते, ते शाब्दिक असतं. लिटरली. सनातन तत्वज्ञानानुसार इच्छा हा विश्वाशी केलेला एक करार आहे आणि आपले शब्द हे त्या कराराचा एक्झिक्युटेबल कोड आहेत. जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळतं, शब्दशः. 1 मिनिट थांबा. म्हणजे तिने 5 वेळा वेगवेगळ्या गुणांसाठी प्रार्थना केली म्हणून तिला 5 पती मिळाले? हो. ज्यात प्रत्येकी एक गुण होता. युधिष्ठिर धर्मासाठी, भीम शक्तीसाठी, अर्जुन कौशल्यासाठी, नकुल सौंदर्यासाठी आणि सहदेव ज्ञानासाठी. नेमके हेच. विश्वाने तिच्या 5 वेगवेगळ्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणजे तिची खरी शोकांतिका ही नाही की पुरुषांनी तिच्यावर अन्याय केला. तो तर झालाच, पण तिची खरी शोकांतिका ही आहे की तिने संपूर्णतेऐवजी परिपूर्णतेचे तुकडे मागितले. तिला हे समजले नाही की कोणताही एक माणूस सर्व आदर्श गुण धारण करू शकत नाही. बरोबर.
त्यामुळेच तिला आयुष्यभर असमाधान आणि तणाव सहन करावा लागला. ती एका अशा लग्नात अडकली जे तिच्याच कर्माचा, तिच्याच विभागलेल्या इच्छेचा थेट परिणाम होतं. तर मग या संपूर्ण चर्चेचा, या कथेचा खरा अर्थ काय आहे? वेदव्यास आपल्याला यातून नेमकं काय शिकवत आहेत? ही कथा लग्नाबद्दल नाहीये किंवा सामाजिक नियमांबद्दलही नाहीये. ही कथा आपल्या इच्छेच्या स्वरूपाबद्दल आहे. इच्छेचे स्वरूप? हो. ती आपल्याला सांगते की आपली इच्छा विश्वाला कसा प्रतिसाद देते. विश्व आपल्याला विचारत नाही, हे तुमच्यासाठी सोयीचे आहे का? किंवा तुमचा हेतू चांगला आहे का? ते फक्त विचारते, तुम्ही हेच मागितले होते का? हे आपल्याला शिकवते की आपल्या शब्दांमध्ये आणि इच्छांमध्ये किती मोठी शक्ती आणि तितकीच मोठी जबाबदारी दडलेली आहे. आणि मला वाटतं, या कथेतील सर्वात भयावह गोष्ट ही नाही की द्रौपदीने चुकीची प्रार्थना केली. तर भयावह हे आहे की तिने अगदी अचूक प्रार्थना केली. आणि तिला तेच मिळालं जे तिने मागितलं होतं. एकही शब्द इकडे तिकडे न होता. हे आपल्याला स्वतःला विचारायला भाग पाडते की आपण आपल्या आयुष्यात खरोखर काय मागत आहोत. आपल्या इच्छा एकसंध आहेत की विभागलेल्या आहेत? बरोबर. आपण नोकरीत यश मागतो पण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपण प्रेम मागतो पण स्वातंत्र्याचा त्याग करायला तयार नसतो. आणि विश्व जर आपली प्रत्येक इच्छा शब्दशः पूर्ण करणार असेल तर आपण त्या परिणामांसाठी तयार आहोत का? यात खलनायक बाहेर कुठे नाही, तर आपल्याच अपूर्ण विभागलेल्या इच्छांमध्ये दडलेला असू शकतो. आणि हाच विचार आजच्या चर्चेतून पुढे घेऊन जाण्यासारखा आहे. ज्याप्रमाणे द्रौपदीची कथा आपल्याला एकात्मता आणि कर्माच्या अतूट नात्याबद्दल शिकवते, त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला हे ज्ञान इतरांपर्यंत पोचवण्यास प्रोत्साहन करतो. जर धर्माच्या या सखोल विश्लेषणाने तुमच्या विचारांना चालना दिली असेल तर सनातन शास्त्राच्या ह्या प्रवासात आमच्या सोबत राहा. आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, तुम्ही विश्वाकडे कोणती एकसंध इच्छा मागत आहात. पुढच्या वेळी जेव्हा आपण विश्वाकडे काही मागाल तेव्हा स्वतःला विचारा, आपण परिपूर्णतेचे तुकडे मागत आहोत की संपूर्णतेची इच्छा करत आहोत. कारण जे आपण मागू तेच आपल्याला मिळेल, नक्की मिळेल.